बघा ठाकूरपाडा संघ आम्ही मगाशी तुम्हाला सांगितलं की 12वा खेळाडू असा वाटतो की याला पूर्ण नाव माहिती असेल. पहिला चेंडू डीजे मास्टर मात्र आमच्या आता लय मध्ये आले आहेत आणि शुभमने मात्र षटकाराने आघात केलाय. लॉंग ऑनला क्लिअर करतोय. आज बुधवार आहे आपण बघितलं तर काल रामनवमी आज बुधवार पण आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. करण राईट आर्म राहून तिकडे मारा करतोय पण अतिशय सुरेख चेंडू खोदून काढतोय. चेंडूला यावेळेला आजपर्यंत चेंडू थर्टी सरकार डायरेक्ट हिट शुभम तू चूक पुन्हा त्या शुभम करतोय. शुभम बॅक टू पावेलेन डीजे थँक्यू डीजे मास्टर. चूक करतोय शुभम इथं मात्र एक सिंगल घेण्यासाठी शुभम बाद कारण ज्या शुभमने पहिल्या चेंडूची षटकार मारला मित्र म्हणाले एक चोरटी धाव घेण्यासाठी शुभम मात्र बाद होतोय. कारण का शुभम ज्यावेळी बाद झाला तर कोल्हेन नांदिवली कोल्हेच्या मैदानावर तेव्हा संघ पराभूत झाला आणि आज ती चूक पुन्हा एकदा शुभमने कंटिन्यू केली आहे. इथं मात्र शुभम बाद होतोय कारण शुभमने पहिल्या चेंडूची षटकार मारला. संवाद होत नाहीये कारण का शुभम एक असा फलंदाज आहे की कधी सामना टर्न करू शकतोय. वेगाने धावा वाढू शकतोय. शुभम बॅक टू पवेलेन. अतिशने मात्र चुकीचा कॉल दिला होता आणि शुभम सारख्या फलंदाजांना नाहक बळी गेलेला आहे. करणने मात्र डायरेक्ट हिट केला कारण करणला माहिती आहे यावेळी शुभम बाद झाला तर सामन्यामध्ये वापसी करू शकतोय आणि शुभमनी इथे मात्र करणने वापसी करून दिली. धोकादायक फलंदाज करणला आपण पहिले शुभमला बाद केलाय. करण पण एकदा गोलंदाजी मार्को स्ट्राईकला अतिश नो स्ट्राईकला फलंदाज आपण बघतो ज्ञानेश्वर. फुलटावा चेंडू कार्पेटच्या मध्ये चेंडू होतो लॉंग ऑनला एकदा पूर्ण करतोय. मिस स्पीड होते चेंडू सीमा पार चौकार. थँक्यू. शुभमने जी चूक केली होती नांदिवली कोल्हापूरच्या मैदानात ती चूक इथं पुन्हा केली आहे. खरं का एक धावेसाठी मी तर म्हणेल शुभम सारखा फलंदाज धाव वाजवणं कुठे दुर्दैवी असणारे गंधारी संघटने अतिशय मात्र आता चांगली फलंदाजी करतोय करण तो अतिश. फुटवा चेंडू पुन्हा एकदा बॅटचा फेस खोलून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. कव्हरसानी पॉईंटच्या मधनं चेंडूला काढण्याचा प्रयत्न करतो. ड्रिल करून दाखवतो कशा प्रकारे चेंडूला काढायचा होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होते यावेळी. नवस्तके दाखल करते आपण एक गडी बाद 10शी सुरुवात. पहिल्या चेंडूची षटकार आल्यानंतर अतिशय चांगली सुरुवात केली होती आपण म्हणली की शुभमनी. करण गोलंदाजी मार्क राईट आर्म राहून तिकडे मार्क होतो. फुटवा चेंडूला कार्पेटच्या खेळून करतो. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जेव्हा चेंडू थर्टी सर्कल मध्ये फील्ड होतोय. एक धाव इथे मात्र भेट एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या गंधारी संघाची एक गडी बाद 11शी धावसंख्या आहे. चला भोपर संघाची संघानेक आणि खालडी संघाची संघानेक नाणेफेकीसाठी यायचंय. 3 षटकांचा सामना असणार आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. करण राईट आर्म राहून तिकडे मारा करतो. स्ट्राईकला फलंदाज ज्ञानेश्वर. चेंडू हवे ते चेंडू यावेळेला सर्कलमध्ये जोपर्यंत चेंडू बिडावरला फीड होईल. एकच 10 मिनिट इथं मात्र एकने धावसंख्या वाढते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहतो एक गडी बाद 12 धावसंख्या आहे. गंधारी संघाची फलंदाज बाद झालाय तो म्हणजे शुभम गारबारी. ज्याने षटकाराने आघात केला तो शुभम मात्र धावबाद झालाय. आता मात्र अतिश आणि ज्ञानेश्वर ही जोडी पाहिजे आता कशा प्रकारे फलंदाजी करते. भोपर संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. 3 षटकांचा सामना असणार आहे. खालडी आणि भोपर मध्ये सामना होणार आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. खरं का आपण तर उसाटणे संघाला बाय मिळालेली आहे. चला ठाकूरपाडा संघ जरा फास्ट सामना खेळवायचा आहे.
ऋषभ गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्ट्राईकला फलंदाज डावखुरा फलंदाज ज्ञानेश्वर. नो स्ट्राईकला अतिश. अतिशय चांगला सामना बघायला मिळतो प्रेक्षकांना. कारण एक संघ भिवंडी विभागातील दुसरा संघ आपल्या कल्याण डोंबिवली विभागातील आहे. गंधारीचा हा संघ चौथी स्पर्धा खेळतो पण खूप चांगलं प्रदर्शन केलं या संघाने नांदिवली कोल्हाडीच्या मैदानावर. अतिशय चांगला परफॉर्मन्स केला होता. तेव्हाही शुभम धावबाद झाला होता आणि आजही आता मात्र धावबाद होतोय. म्हणजे मी जेव्हा समालोचन करतो 2 स्पर्धेत बघितलं की शुभम धावबाद होताना दिसतो मला. ऋषभ गोलंदाजी मार्कवर. चला जरा टाइमपास कमी करायचा आहे. ठाकूरपाडा संघ जरा लवकर फास्ट. ऋषभ गोलंदाजी मार्कवर. स्टॅकल ज्ञानेश्वर. चेंडू बॅक पडून कट करायचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. पंच वाईट चिकून करतोय. ऑप्शन सोडून जाणार हा चेंडू. अव्वांतर धावेने भर. धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहतो यावेळी 13 धावा. कालच्या दिवसात मेगा फायनलमध्ये प्रवेश केलाय. अडवली संघाने अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलं. विशेष करून महेश पवारांनी अतिशय चांगलं झेल सुद्धा पकडली आणि तेवढीच चांगली फेकी सुद्धा केली होती. ऋषभ ज्ञानेश्वर. चेंडू पुणे ऑफस्टमच्या बाहेर जाणार चेंडू. पंच वाईड चिकून करतायत. कारण चेंडू पहिले प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरती जाते. वेगावरती नियंत्रण ठेवत नाही. दिशेवरती नियंत्रण ठेवत नाही. यावेळेला ऋषभ 2 चेंडू स्क्वेअर फेकतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहतोय 14. बेनबाद 14 अशी धावसंख्या. ऋषभ तिकडे मार करतोय. चेंडू बॅक पडतोय. स्क्वेअर कट करतोय. पॉईंटच्या डोक्यावर चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. थँक्यू डीजे मास्टर. अतिशय चांगलं क्रिकेट खेळतो इथं. मात्र ज्ञानेश्वर चेंडूला येऊ देऊ केला. मग बॅटचा फेस करतो. स्क्वेअर काट करतो. बॅकफूट पॉईंटच्या डोक्यानं चेंडूला खेळतोय. चेंडू सीमा पार जातोय. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या 18 गंधारी संघाची. 1 गडी बाद. 18शी धावसंख्या. ऋषभ पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. आता मात्र एंड बदलतोय. राईट आर्म राहून तिकडे मार्क होतो. स्ट्राईकला फलंदाज ज्ञानेश्वर. चेंडू पुण्याला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळून करतो. चेंडूला 1 धाव पूर्ण करतो. पाहिजे दुसरी धाव पूर्ण होते का? मिस स्पीड होते. चेंडू सीमा पार जातो का पाहिजे. 3 धावा इथं मात्र पूर्ण करतोय ज्ञानेश्वर आणि ऋषभ. आपण बोलले तरी अतिशय जोडी. धावसंख्या वाढते. धावसंख्या 3 ने 21 धावा. अतिशय चांगलं क्रिकेट खेळतो इथं मात्र ज्ञानेश्वर. ऋषभ गोलंदाजी मार्कवर. प्रथम राहून तिकडे मार्क. अतिशय सुरेख चेंडू खाली राहतो. पडल्यानंतर चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. फुटवर्कचा वापर होत नाही इथं मात्र. तिशकडून करकापणीले गॅप खूप मोठी आहे. साईडला थर्डमॅन आणि पॉईंटमध्ये एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये क्षेत्रक्षण आपल्याला की डीप एक्स्ट्रा कव्हरला सिनियर तैनात आहे. तर ऋषभ गोलंदाजी मार्कवर. राऊंड तिकडे मारा करतोय. चेंडू ऑन साईडला. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1 धाव डिक्लेअर असणार आहे. धावसंख्या 1 ने मारते. धावसंख्या धावफल करते आपण पाहतोय 22 धावा. धावसंख्या आपण पाहतो यावेळी 22 धावा. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. ऋषभ गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला फलंदाज डावखुरा फलंदाज ज्ञानेश्वर येतोय. अतिशय चांगलं आपण बोललं की खेळाचं प्रदर्शन करतो ज्ञानेश्वर. फुटवर्कचा खूप चांगला वापर करतोय तो मात्र ऋषभ. राईट आर्म राऊंड द मारा करतो. स्ट्रायकेला फलंदाज ज्ञानेश्वर. अतिशय चांगलं इथं फलंदाजी करतोय. हा चेंडू खाली रथ पडल्यानंतर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. मोठी गॅप आहे. त्या गॅपमधनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेट आणि थोडं लॉंग ऑन द रिझनमधनं. कारण मिड विकेटचा क्षेत्रक्षण 30 सर्कलमध्ये आपण बघतो. मिडॉनला 30 सर्कलमध्ये क्षेत्रक्षण आहे.
ऋषभ पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. चेंडू लो फुल टॉच चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. सलग 2 चेंडू निर्धार जातात. अतिशय चांगली गोलंदाजी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो यावेळी गंधारी संघाची 1 गडी बाद 22. डीजे पाणी कशाला ढवळीले नागाच्या पिल्याला दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावपाल कधी पाहतोय 22 धावा 1 गडी बाद 22. पहिल्या षटकात 12 धावा आल्या. दुसऱ्या षटकात 10 धावा आल्या. ऋषभच्या पहिल्या चेंडूवरती शुभमने षटकाराने आघात केला होता पण तो शुभम दुसऱ्या चेंडूवरती धाव बाद होतोय. पाचव्या 3रं षटक कोण घेऊन येतो आता पाहिजे देवा. ठाकूरपडा संघाकडून देवा गोलंदाजी सज्ज होतोय. देवा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला अतिश सलामीचा फलंदाज. अतिशने आपल्या संघासाठी योगदान दिले 6 धावांचा आतापर्यंत. साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मात्र लेगस्टंप सोडून जातोय. पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 23 धावा 1 गडी बाद 23. 3रं षटक प्रगती पातावर आहे. तब्बल 12 चेंडूंचा अजून एक खेळ बाकी आहे. ह्यानंतर सामना होणारे आपण पाहिलं तर खर्डी पक्ष भोपर संघाने नाणेफेकी जिंकलेले. आपला डिसिजन आम्हाला कळवायचं सागर. चेंडू पण एकदा ऑन साईडला डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. नाही चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात नाहीये. 2 धावा आहेत तिथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन आलेला आहे. पंचाने आम्हाला खून केली आहे. राहुल जर आम्हाला निर्णय कळवायचा भोपर संघ क्षेत्ररक्षण शिकायला भोपर संघाने तर खार्डी संघाला फलंदाजी आमंत्रित केले आहे. देव आपण त्या गोलंदाजी मार्कवर सायकल मध्ये अतिश चेंडू ऑन साईडला बिरकावून दिलाय. स्वीटली टायमिंग मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 थँक्यू. धावसंख्या षटकाराने वाढते. धावसंख्या धावपाल 31. अतिश मात्र बॅटचा फेस खोलतो. आता मात्र पुणे देवा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर देकडे मारा करतो मानेरा एंड कडून. पुणे ऑन साईडला बिरकावतो चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफाल करते आपण पाहतो यावेळी 33 धावा. अतिशय चांगली फलंदाजी करतो यावेळेला अतिश. चला ट्रक येऊ दे लवकर जरा.
भोपारीपेक्षा पहिल्या फेरीत आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खाली अतिशय चांगला सामना बघायला मिळणार प्रेक्षकांना. भोपर संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे. देव आपण त्या गोलंदाजी मार्कवर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना गंधारी पक्ष ठाकूरपाडा गंधारी संघ आपण म्हणजे तर फलंदाजी करतोय. नाणेफेकी परास्त झाल्यानंतर देवा गोलंदाजी मार्कवर रटाम उर्दकडे मार्क स्ट्राईकला पण आतिश. चेंडू कीपर बीट होतोय यावेळेला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. पंच 9ची खूण करतात आम्हाला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहतोय 34 धावा. पुढे तर देवा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला फलंदाज ज्ञानेश्वर डावखोरा फलंदाज अतिशय चांगली फलंदाजी करतोय ज्ञानेश्वर. देवा गोलंदाजी मार्कवर आता मात्र एंड बदलतोय. राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. साईडला क्षेत्रक्षण आपण होतं पॉईंट लाईक क्षेत्रक्षण कव्हर पॉईंट लाईक क्षेत्रक्षण डीप कव्हरला आपण क्षेत्रक्षण पाहतोय. एक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षण आपण पाहतोय. एक लॉंग ऑफला क्षेत्रक्षण पाहतोय. फुटाव चेंडू पण आता चेंडूला कार्पेटच्या मध्ये घेऊन करतोय. चेंडू जोपर्यंत 30 सर्कलमध्ये फीड होतोय कव्हर सिस्टममध्ये तोपर्यंत एक धाव इथं मात्र पूर्ण होते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 35 धावा. 1 टू गो. देवा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 30 षटकातील अंतिम चेंडू स्ट्राईकला फलंदाज अतिश आता मात्र चांगली फलंदाजी करतो. आतापर्यंत अतिशने आपल्या संघासाठी धावा केल्यात 17 धावा केल्यात. उपयुक्त 17 धावांची खेळी करतोय देवा. तो अतिश और तिकडे मार्क होतोय. चेंडू पण लो फुटावा चेंडू ऑन साईडला गेलो. चेंडू मध्ये चेंडू सीमा पार जातोय. मिस स्पीड चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते. थँक्यू. धावसंख्या 39. आयवा कॅससाठी पारितोषिक आपण बघितले तर आयोजकांकडून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. आयवा कॅससाठी जो कोणताही प्रेक्षक झेल पकडेल त्याला आयवा कॅससाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे आयोजकांकडून. आणि विकेट हॅड्रिक किंवा आपण म्हणजे सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर 200 रुपयाचा पारितोषिक मिळेल आयोजकांकडून. अतिशय चांगली फलंदाजी करतोय अतिश. मात्र शुभमला बाद केल्यानंतर चुकी बघितलं तर झाली होती. अतिशकडे म्हणतो अतिश मात्र आता चूक भरून करतो. ठाकूरपाडा संघ जरा लवकर क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. संख्या 39. 13च्या सरासरी धावा कुठल्या. देवाने या षटकात धावा दिल्या तब्बल 17 धावा दिल्या आहेत. पण आता अंतिम षटक कोण घेऊन येते ठाकूरपाडा संघाकडून. अजित येतं अंतिम षटक घेऊन. वैयक्तिक पहिलं संघाचं अंतिम षटक. स्ट्राईकला फलंदाज ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरसाठी ऑन साईडला क्षेत्रक्षण बॅकवर्ड स्कोअर लागला क्षेत्रक्षण आपण बघतो. एक क्षेत्रक्षणसाठी सर्कलमध्ये मिड ऑनला एक मिड विकेटला क्षेत्रक्षण पाहतोय. चेंडू खोदून काढतो. चेंडू लाल. या चेंडू हवे ते फलंदाज बाद होतोय. तो मात्र झेल देऊन लॉग ऑफला. ज्ञानेश्वरने मात्र धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात बाद होतो. इथं मात्र धावसंख्या फलकावरती 39. 2 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर अजित पहिल्या चेंडूवरती यश संपादन करतोय. स्ट्राईकला फलंदाज अतिशय चांगली फलंदाजी करतोय यावेळी. अजित गोलंदाजी मार्कवर. युट्यूबच्या माध्यमातून आपण बघितलं तर GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर ही स्पर्धा पाहू शकता. सामना चालू गंधारी पक्ष ठाकूरपाडा संघ गोलंदाजी करतोय. चेंडू लेग स्टंप सोडून जातोय यावेळी. पंच वाईडची खूण करताय. धावसंख्या वाढते. धावसंख्या यावेळी 40 धावा.
अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक संघ बघितलं तर भिवंडी विभागातील तर दुसरा संघ आपल्या कल्याण डोंबिवली विभागातील आहे. बघा ऐवाक्यासाठी पारितोषिक आहे, त्यामुळे खेळाडू सुद्धा उन्हात उभे राहून कॅचचा आपण बघतो वाढ पाहतायत. चेंडू अतिशय सुरेख चेंडू उघडल्यास वेळी चेंडूला बाहेर काढलाय. निधाव चेंडूची समाप्ती होते. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते अजितच्या माध्यमातून. 2 चेंडू झाले आतापर्यंत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऐवा कॅचसाठी आपण 200 रुपयाचा पारितोषिक आयोजकांकडून. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणारे भोपर पक्ष खर्डी बिग फाईट सामना बघायला मिळणार प्रेक्षकांना. अजित चेंडू पुण्याला डिक्लेअर झोन मध्ये जातो का पाहिजे चेंडू. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहतोय 41 धावा आपण बघतो धावफल करते. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक केलेला फलंदाज आला नवीन फलंदाज प्रफुल्ल. प्रफुल्ल पाहिजे आता कशा प्रकारे फलंदाजी करतो. प्रफुल्ल आणि आपल्याला अतिश दोघांच्या टी शर्ट ट्रॅक सेम आहेत. शूज सुद्धा. सुशील पाटील सुद्धा आपल्या संघाडी सपोर्ट करणारे आले आहेत. चेंडू फुलटा चेंडू तालो फुलटा चेंडू यावेळेला एक धाव पडवते पाहिजे. दुसरी तो क्रिकेट कारण का जिथे फलंदाज बाद होणार तिथे मात्र 2 धावा मिळत आहेत. चुकीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं आणि 2 धावा आपण बोलले तर या उपयुक्त ठरतायत. आपण गंधारी संघाडी धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 43. स्ट्राईक केला फलंदाज प्रफुल्ल. अजित गोलंदाजी मार्कर चांगली गोलंदाजी करतो अजित, पण क्षेत्ररक्षण साथ लावत नाहीये. ठाकूरपाडा संघ क्षेत्ररक्षण चांगलं दाखवत नाहीये. अजित गोलंदाजी मार्कर. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्राईक केला प्रफुल्ल. फलंदाज बाद होतो. यावेळी चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. इष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. प्रफुल्ल बॅक टू पवेलियन.
नक्कीच गांधारी संघाने आजच्या दिवसातील हाय स्कोर केलाय. काल अतिशय सुंदर पहिलं सत्र होतं. पहिल्या सत्रामध्ये कालचा हाय स्कोर होता 83, उंबारली संघाकडून होता. त्यामध्ये 62 धावा एकटा प्रेमनाथ मारून गेलेला. त्यानंतर त्यानंतर 53 धावा, त्यानंतर एकदा 62 धावा असं सत्र होतं. परंतु आजच्या दिवसातील जर बघितलं तर फक्त 44 धावा आहेत हाय स्कोर पहिल्या सत्रामध्ये. तर बघूया ठाकूरपाडा संघ 44 धावांचं लक्ष पार करण्यासाठी कितपत प्रयत्न करतोय. आणि ऋषभ स्ट्राईकला ते ऋषभ, नॉन स्ट्राईकला करण. आणि बघूया गांधारी संघाकडून मारा करतो ते सूरज. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी सुद्धा झाली आहे ठाकूरपाडा संघाकडून. पहिला गोलंदाज आला होता करण, त्याने फक्त 12 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 गडी बाद केला होता. त्यानंतर ऋषभ 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर देवा यांनी 17 धावा खर्च केल्या होता, थोडंसं महागडं शतक होतं. त्यानंतर अजित यांनी फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद. अतिशय सुंदर असं आणि पहिल्या चेंडूमध्ये अतिशय सुंदर असा झेल या ठिकाणी टिपलेला आहे तो. धन्यवाद डीजे. आणि अतिशय सुंदर असा झेल या ठिकाणी टिपलेला आहे. आणि पहिल्याच चेंडूमध्ये कोणतेही खातं उघडलेलं नाही ऋषभ यांनी स्वतःचं आणि आपल्या संघाचं. आणि पहिल्याच चेंडूमध्ये विकेट सूरज यांचा. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी गांधारी संघाकडून. आणि पुन्हा अतिशय सुंदर असा काढवलेला चेंडू. आणि मला वाटतं डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव नाही 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 कटवलं ना, ते बॅट कट केली ना. आणि करण यांनी आपलं स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलेलं आहे 1 धावेनी. या ठिकाणी कोणत्याही संघाने 85 सुद्धा वादावत करू नये. काल आम्ही भाल संघ या ठिकाणी वाद केला, कारण त्यांनी 85 वादावत केलं म्हणून. जिंकल्यानंतर कोणताही उत्साह साजरा करायचा नाही मैदानामध्ये. व्हाईटच्या स्वरूपात 1 धाव. कोणतेही उत्साह मैदानामध्ये साजरा करू नका तुम्ही. मैदानाच्या बाहेर करू शकता किंवा आपल्या घरी करू शकता, नाहीतर संघ बाद करण्यात येईल याची दक्षता घ्या. आम्ही काल 2 संघ बाद केले या ठिकाणी. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी कव्हरच्या दिशेने मारला फटका आणि चौकार. धन्यवाद डीजे. आणि करणच्या बॅटमधून निघालेला हा कव्हरच्या दिशेने पहिला चौकार. धावसंख्येत वर, धावसंख्या होती ती 5, सॉरी 7, व्हाईट प्लस होता ना, 7 धावा. आणि पुन्हा अतिशय सुंदर असा कटावलेला चेंडू लेगॉनच्या दिशेने आणि 1 धाव.
4 चेंडू 4 ना 4 चेंडू आणि 8 धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 9 सॉरी 10 धावा. पहिल्या चेंडूमध्ये विकेट होता. दुसऱ्या चेंडूमध्ये 1 धाव. तिसरा चेंडू व्हाईट +1. चौथा चेंडूमध्ये चौकार पेश केला होता आणि पाचव्या चेंडूमध्ये 1 आणि पुन्हा आता सहाव्या चेंडूमध्ये व्हाईट +1 अशा 10 धावा धावफलकावर आहेत. आणि पुन्हा उंचावर मारण्याचा प्रयत्न बघूया झेल बाद होतोय का. आणि चौकार अतिशय सुंदर असा चौकार या ठिकाणी पेश केलाय तो ठाकूरवाडा संघाकडून. अतिशय सुंदर असा चौकार मिड विकेटच्या दिशेने. करण यांच्या बॅटमधून निघाला दुसरा चौकार आणि धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती ती 14. मला वाटतं थोडं गांधारी संघाकडून धावसंख्यात भर. धावसंख्या होती ती 15. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 15. एक गडी बाद. अजूनही जवळजवळ 18 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष्य या ठिकाणी. यानंतर दुसऱ्या फेऱ्यातील पहिला सामना म्हणजे बाय दिलेली आहे ती उसाटणे संघाला. त्यानंतर भोपर पहिल्या याच्यात दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना भोपर वर्सेस खार्डी. दुसऱ्या फेरीतील सामने 3 षटकांचे राहतील. ही सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या फेरीतील सामने 3 षटकांचे राहतील आणि सर्कलच्या पाबंदीनंतर बघूया आता समीकरण काय आढळतं ते आपल्याला. आणि गांधारी संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि सामन्यातील दुसरं षटक घेऊन आले ते प्रफुल्ल. बघूया सूरजने 15 धावा आणि 1 गडी बाद केल्यानंतर प्रफुल्ल आपल्या संघासाठी काय करतोय. आणि सलामीचं करण अजूनही मैदानावर सज्ज आणि तो वैयक्तिक 11 धावांवर खेळत आहे. आदेशने अजूनपर्यंत आपलं काय आता काय उघडलेलं नाहीये. करण वैयक्तिक 11 धावांवर आणि 4 अतिरिक्त धावा या ठिकाणी भेटलेल्या आहेत ते ठाकूरवाडा संघाला. प्रफुल्ल सामना लवकरात लवकर चालू करा. जास्त उशीर नकोय. त्यानंतर आम्हाला अजूनही सामने खेळवायचे आहेत. त्यानंतर एक प्रेक्षणीय सामना आहे आणि मग 40+1 सामना आहे जो आम्हाला नक्कीच खेळवायचाच आहे. आणि अतिशय उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि अतिशय सुंदर अशी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि 1 धावेमध्ये समाधान. धावसंख्या होती ती 16. अतिशय सुंदर असा उंचावून मारलेला परंतु काही याने फक्त 2 धावा. सुंदर असा लॉंग लेगला मारलेला फटका होता परंतु थोडंसं मैदान अपुरं असल्या कारणाने तिकडं डिक्लेअर झोनमध्ये 2 धावा. नक्कीच जर मैदान अधुरं नसतं तर षटकार होऊ शकला असता परंतु 2 धावामध्ये समाधान. धावसंख्यात भर. धावसंख्या होती ती 18.
दुसरा शतक चालू आहे. गांधारी वर्सेस ठाकूरपाडा, तिचे सुंदर असे दोन्ही बलाढ्य संघ आहेत. पुन्हा उंच मारण्याचा प्रयत्न होता आदेशांचा, परंतु काय चेंडू काय समजल्या नाही आणि निर्धाव असा चेंडू, परंतु त्यांनी 2 धावा आपलं खातं उघडलेलं आहे. पुन्हा उंचावून मारण्याचा प्रयत्न होता आदेशांचा, परंतु पुन्हा काय चेंडू समजला नाही आणि अतिशय सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी प्रफुल्ल यांची. पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव, दुसऱ्या चेंडूमध्ये 2 धावा, तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव आणि चौथा चेंडू सुद्धा निर्धाव. अतिशय सुंदर अशी प्रफुल्ल यांची गोलंदाजी आणि नक्कीच प्रफुल्ल यांचं शतक आहे आपल्या संघासाठी अस्मिर. आणि पुन्हा तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव. अतिशय सुंदर अशी, खरोखरच सुंदर गोलंदाजी झाली आणि पाच चेंडू ना, 5 चेंडू ना. आणि या ठिकाणी मला वाटतं आदेश यांच्या बारीचा अंत आणि त्यांना तंबूत परततंय. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी झाली प्रफुल्ल यांची. आणि रोशन आदेशांची जागा वरून काढण्यासाठी जात आहे. ते रोशन 5 चेंडूमध्ये फक्त प्रफुल्ल यांनी 3 धावा खर्च केलेत आणि 1 गडी बाद केलाय रनआउटच्या मार्फत. रोशन बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तो. आदेशाची जागा वरून काढण्यासाठी गेलाय. सलामीचा फलंदाज करण अजूनही मैदानावर सज्ज आहे, परंतु मला वाटतं त्याला काही स्ट्राईक जास्त काही भेटत नाहीये, त्यामुळे तो जास्त काही करू शकत नाही आपल्या संघासाठी. आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, लॉंग लेगला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न असफल या ठिकाणी. आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 18. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मानली पाहिजे प्रफुल्ल यांची. फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि नक्कीच प्रशांत धन्यवाद डीजे. आणि मला वाटतं अजूनही 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 12 चेंडूमध्ये फक्त 18 धावा खर्च केल्यात ते गांधारी संघाने. सूरजने 15 धावा खर्च केल्या आणि अप्रतिम अशी गोलंदाजी केली ती प्रफुल्ल यांनी. फक्त 3 धावा खर्च केल्या. नक्कीच आपल्या संघाला विजयी ठरल्यानंतर नक्कीच योगदान जे जाईल ते प्रफुल्लाच, कारण फक्त 3 धावा खर्च केल्या त्यांनी. 15 धावा खर्च झाल्यानंतर अतिशय सुंदर अशी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला फटका होता, परंतु
फक्त एक धावामध्ये समाधान. दोन धावामध्ये समाधान. धावसंख्या भर. धावसंख्या होती ती 20. धावपल चालू तुझी, बाकी कुठे गेले? काय झालं? कॅच विन आउट झाला. कॅच विन द मॅच विन. आणि नक्कीच या ठिकाणी अतिशय सलामीचा फलंदाज गेला होता करण आणि तब्बल तो 14 धावांवर खेळत होता. 14 धावांवर केला. आणि आतिश याच्या दुसऱ्या चेंडूमध्ये अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करून करण याला तंबूत पाठवलाय. तो आतिश यांनी पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा दिली होती, परंतु दुसऱ्या चेंडूमध्ये त्याची भर काढून आणि एक गडी बाद केलाय तो आतिश यांनी आणि करण याला तंबूत पाठवलाय. आणि करण यांची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो अजित. अजूनही उलट अतिशय सुंदर अशी गोलंदाजी अतिश यांची. अजित यांना काय चेंडू समजला नाहीये. उंचावून मारण्याचा प्रयत्न होता अजित यांचा आणि चेंडू काय समजला नाही. आणि निर्धाव असा चेंडू. आतापर्यंत जवळजवळ 3 निर्धाव चेंडू गेलेत. प्रफुल्लच्या गोलंदाजीमधून 2 निर्धाव चेंडू होते. सूरजने मात्र कोणताही निर्धाव चेंडू टाकू शकला नाही, परंतु एक गडी बाद केला होता. आणि आतिशने मात्र एक गडी बाद आणि प्लस एक निर्धाव चेंडू टाकलेला आहे. बघूया 3 चेंडू. आणि चौथा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू. अजूनही तब्बल मला वाटतं 24 धावांची आवश्यकता. या ठिकाणी 8 चेंडू आणि 24 धावा. समीकरण काय जुळत नाही. आणि अति सुंदर असं यष्टीरक्षक आणि अजित याला बाद करतोय. डीजे हर्षद तरे संचित तुम्हाला बोलवतात आहे. हर्षद तरे. पाच चेंडू. अतिशय सुरेख अशी 5 चेंडूची गोलंदाजी या ठिकाणी. आणि पूर्ण कटवलेला चेंडू अतिशय सुंदर असा स्वयंलक्षच्या दिशेने कंडवला आणि चौकार. वीस पाहिजे. 4 गेले ना. 20 पाहिजे. 24 झाले. 26 पाहिजे होते. 26 2 विकेट घेतले ना ओरला त्यांनी. धन्यवाद डीजे. आतिश जसं प्रफुल्ल यांनी फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, परंतु आतिश यांनी 6 धावा खर्च केल्या, परंतु 2 गडी बाद आहेत त्याच्या नावावर. नक्कीच फक्त 2 धावांची गोलंदाजी होती, परंतु शेवटच्या चेंडूमध्ये हलकासा पुश केला आणि विक्की यांनी आणि बॅटमधून स्वतःचं खातं उघडलं आणि चौकार. त्यामुळे 6 धावांचं जे गोलंदाजी ठरली. अजित आउट झाला. रोशन सॉरी. शेवटचं षटक 6 चेंडू आणि 20 धावा.
काल सुद्धा अतिशय सुंदर अशी होती. 6 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष होतं ते देसाई संघापुढे आणि अतिशय सुंदर अशी फलंदाजी त्या ठिकाणी देसाई संघाने केली आणि 6 चेंडूमध्ये तब्बल 24 धावा ठोकल्या, परंतु काही फायदा नाही झाला. आधार कार्ड नसल्यामुळे त्यांना बाद करण्यात आलं. जे सामना जिंकून सुद्धा ते बाद झाले, पण नक्कीच त्यांची कारकिर्दी ते राहिली गेली का 6 चेंडूमध्ये त्यांनी 24 धावा ठोकल्या होत्या तब्बल आणि बाळ संघाला बाद करू शकत होते, परंतु आधार कार्ड नसल्या कारणाने त्यांना बाद करण्यात आलं. तशी या ठिकाणी पहिलेच ठरलेलं होतं, परंतु त्यांनी काय आणलं नाही आणि ती कामगिरी या ठिकाणी फेल गेली आणि बघूया आता 6 चेंडू आणि 20 धावांची होती. आता 5 चेंडू आणि समीकरण थोडंसं अवघड सुद्धा आहे आणि थोडंसं जर चौकार षटकार पेश केले तर नक्कीच सामना जिंकू शकत ते ठाकूरवाडा संघ. आणि या ठिकाणी चौकार आणि षटकारांची आणि मला वाटतं एकही षटकार पेश झाला नाही तो ठाकूरवाडा संघावरून. 2 चौकार या ठिकाणी 3 चौकार फक्त पेश झालेत, षटकार एकही नाही आणि त्याचीच आवश्यकता आहे या 5 चेंडूमध्ये. 5 चेंडू आणि 17 धावा म्हणजे नक्कीच 3 षटकार. आतापर्यंत एकही नाही, पण जर 5 चेंडूमध्ये 3 षटकार पेश केले तर नक्कीच आपण सामना जिंकू शकतो. आणि खरोखर उंच मारण्याचा षटकार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु झेलवाद झाल्यात. अतिशय सुंदर असा या ठिकाणी खेळ घेतोय. या ठिकाणी सामना संपल्यानंतर गांधारी संघाच्या सुद्धा संघनायकांनी आमच्या आयोजकांना भेटायचं आहे आणि ठाकूरवाडा संघाच्या सुद्धा संघनायकांनी आमच्या आयोजकांना भेटायचं आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे का तुम्ही आयोजकांना भेटायचं आहे आणि वाईटच्या स्वरूपात 1 धाव. समीकरण थोडंसं अवघड सुद्धा आहे आणि जर चौकार षटकार मारले तर इझी सुद्धा आहे असं समजा. 4/16 नक्कीच 3 षटकारांच्या अजून सुद्धा आवश्यकता आहे 4 चेंडूमध्ये आणि काही होऊ शकतं आणि त्यांची मदत करतोय तो गोलंदाज. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव आणि व्हाईटच्या स्वरूपात 1 धाव म्हणजे 2 धावा. 4 चेंडू 14 धावा. 6 चेंडू 20 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा आल्या होत्या, परंतु या ठिकाणी ज्ञानेश्वर थोडीशी अचूक गोलंदाजी करतोय आणि जवळजवळ मला वाटतं आतापर्यंत त्यांनी 3 अतिरिक्त धावा दिलेल्या आहेत या ठिकाणी आणि मला वाटतं जरूर हेल्प करू शकतो जिंकण्यासाठी ज्ञानेश्वर त्यांना. ठाकूरवाडा संघाला किती चेंडू आतापर्यंत जवळजवळ 5 चेंडू फेकले होते, परंतु फक्त आणि नक्कीच चौकार 3 ला. स्वयंसेवक मला वाटतं त्या ठिकाणी कोणीच स्वयंसेवक नाही आपला. खूप अवघड होतं समीकरण, परंतु ज्ञानेश्वर यांच्या गोलंदाजीने अतिशय हलकासा आव्हान करून ठेवलंय ते ठाकूरवाडा संघापुढे. 3 अतिरिक्त धावा दिल्यानंतर या चेंडूमध्ये चौकार. आतापर्यंत 6 चेंडू फेकलेले होते ज्ञानेश्वरनी म्हणजे षटक समाप्ती झाली असती, परंतु त्याच्यामध्ये 3 चेंडू व्हाईट म्हणजे आतापर्यंत फक्त 3 चेंडू 3च झालं ना. बोल 3च झालं ना. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. थोडंसं हलकंसं आवाहन केलं ते ज्ञानेश्वर यांनी. गोलंदाजी थोडी
कुठेतरी कमकुवत ठरलेली आहे. 6 चेंडू अतिशय टाकलेले होते परंतु त्यामध्ये 3 चेंडू अतिरिक्त धावा म्हणजे मला वाटतं अजूनपर्यंत 3 चेंडू फेकायचे आहेत त्यांना. जवळजवळ ज्ञानेश्वर बघायला गेले तर आता अतिरिक्त धाव नाही गेली तर 9 चेंडू फेकेल आणि समीकरण अवघड होतं ते इजी झालेले आणि पुन्हा उंचावून मारण्याचा प्रयत्न होता. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता असताना 2 चेंडू 9 धावा. 2 चेंडू आणि 9 धावा. 2 चेंडू आणि 9 धावा. नक्कीच दोन्ही षटकार पेश करावे लागतील. दोन चेंडू आणि 9 धावा म्हणजे नक्कीच दोन्ही षटकार पेश करावे लागते. जर या चेंडूमध्ये षटकार पेश केला तर खरोखर रंगतदार अशी मॅच बघण्यासाठी आणि अतिशय सुंदर असा नक्कीच षटकार अतिशय सुंदर अशी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झाले प्रफुल्ल यांच्याकडून आणि धावचित्त झालेले आहेत ते. सुंदर असं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल सुद्धा वाजवू शकता पण तो झेलची काही गरज नाही षटकार जाऊ देणे म्हणून प्रफुल्ल यांनी प्रयत्न केला. नक्कीच तो प्रयत्न सफल झाला आणि त्याच्या बदल्यात फक्त एकच धाव गेली आणि 1 रन आउट म्हणजे समीकरणाचा असा अवघड झालेला आहे. 1 चेंडू आणि तब्बल 8 धावा म्हणजे अशक्य असं आव्हान या ठिकाणी राहिलेले आहे ते ठाकूरवाड संघाला आणि कुठेतरी मला वाटतं सामना अतिरिक्त धाव किंवा व्हाईटच्या स्वरूपात न बोला गेला नाही तर नक्कीच सामना गांधारी संघ जिंकलेला आहे कारण पूर्णपणे मला वाटतं झुकलेला आहे तो कारण एका चेंडूमध्ये 8 धावा म्हणजे कोणत्याच प्रकारे शक्य नाहीये आणि अतिशय सुंदर अशी नक्कीच योगदान मला वाटतं आपण प्रत्येक वेळेला मॅन ऑफ द मॅच गोलंदाजाच किंवा फलंदाजच देत असतो. माझी इच्छा अशी का नक्कीच हे मॅन ऑफ द मॅच जर का गांधारी संघ जिंकला तर माझी इच्छा असेल नक्कीच प्रफुल्ल द्यावं कारण का हा षटकार जर पेच झाला असता तर नक्कीच कुठेतरी गांधारी संघ घराच्या दिशेने परतला असता. आणि व्हाईट आणि प्लस 2 धावा 1 आणि 6 धावांची गरज. 1 चेंडू 6 धावा 6 चेंडू 20 धावांची गरज असताना कुठेतरी गोलंदाजी चुकीची ठरलेली आहे आणि ज्ञानेश्वरच्या यांच्या गोलंदाजीने आतापर्यंत 5 चेंडू आणि 14 धावा खर्च झाल्यात. तब्बल ज्ञानेश्वर यांनी 9 चेंडू फेकले आहेत म्हणजे हा चेंडू असेल तर 10वा आणि 1 चेंडू आणि 6 धावाचं आवश्यकता. मी मगाशीच म्हटलं होतं का जर का तो षटकार पेच झाला असता तर नक्कीच माग झाला असता परंतु या ठिकाणी अतिशय सामना रंगलेला आहे आणि असा सामना होईल प्रेक्षकांना बघण्यासारखा सामना या ठिकाणी चालू आहे. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. बघूया ठाकूरवाड संघ किती प्रयत्न आणि उंचावण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा मला वाटतं निर्धाव चेंडूच्या सामन्यानंतर गांधारी संघ या ठिकाणी विजय घोषित झालाय. विजयी संघाचे अभिनंदन आणि हारलेल्या संघाचे कौतुक. कृपया दोन्ही संघाच्या कॅप्टनांनी आमच्या आयोजकांना भेटायचं आहे. या ठिकाणी धन्यवाद डीजे.